जेफ्री एप्स्टीन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करणारा, शक्तिशाली व्यक्तींच्या संपर्कात राहणारा एक हाय प्रोफाईल गुन्हेगार, एक हैवान. एप्स्टीन फाईल्समधून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता समोर आलेल्या नवीन कागदपत्रांमध्ये एका भारतीय मुलीचा, तरुणीचा समावेश असल्याचं समजतंय. पीडित म्हणून या भारतीय तरुणीचा उल्लेख एप्स्टीन फाईल्समध्ये करण्यात आलाय. एप्स्टीनच्या जाळ्यात अडकलेली ही भारतीय तरुणी नेमकी कोण आहे? एप्स्टीननं तिच्यासोबत नेमकं काय केलं? नेमकी काय माहिती समोर आली आहे? सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा. तुम्ही पाहताय लोकमत. अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकत्याच जारी केलेल्या एप्स्टीन फाईल्समधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये पहिल्यांदाच एका भारतीय तरुणीची नोंद पीडित म्हणून करण्यात आली आहे. जेफ्री एप्स्टीननं भारतीय तरुणीला सुद्धा त्याच्या जाळ्यात अडकवलं होतं, हे यावरून स्पष्ट होत आहे. ही गोष्ट सुरू होते 30 जानेवारी 2020च्या एका ईमेल पासून. हा ईमेल पीडित मुलींची केस लढणारी लॉ फर्म एडवर्ड स्पाटिंगर LLC यांच्या वकील ब्रिटनी हेंडरसन यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांना पाठवला होता. अनेक पीडित मुलींसाठी त्यांनी मदत मागितल्याचं ईमेलमध्ये दिसत आहे. त्यांनी लिहिलं की काही मुलींना थेरपी घ्यायची आहे, मेंटल ट्रॉमामधून बाहेर निघण्यासाठी त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. याच ईमेलमध्ये फ्लोरिडा आणि न्यूयॉर्कमधील काही पीडितांचा सुद्धा उल्लेख आहे. याच ईमेलमध्ये भारतीय मुलीचा सुद्धा उल्लेख करण्यात आलाय. वकील ब्रिटनी यांनी सांगितलं की पीडित सध्या भारतात राहते. अमेरिकन अधिकाऱ्यांना या वकिलांनी विचारलं की तिला सुद्धा मदत मिळेल का? थेरपीचे 6 फ्री सेशन तिला दिले जाऊ शकतात का? अमेरिकन अधिकाऱ्यांनी या मेलचं यानंतर उत्तर सुद्धा दिलं. ब्रिटनी हेंडरसनच्या ईमेलला उत्तर देताना आता अमेरिकेच्या प्रशासनाने काय म्हटलं ते सुद्धा पाहूयात. क्राईम विक्टीम ट्रीटमेंट सेंटरचे सगळे कॉन्टॅक्ट त्यांनी मेलमध्ये शेअर करायला सांगितले. याचबरोबर भारतीय पीडितेबद्दलची सगळी माहिती, म्हणजेच तिचा पत्ता, कॉन्टॅक्ट, ही सगळी माहिती तिला शेअर करायला सुद्धा सांगितली. मेलमध्ये त्यांनी असं सुद्धा सांगितलं की भारतामध्ये असलेल्या अमेरिकेच्या दूतावासाशी संपर्क करून आम्ही काही मदत मिळतेय का हे पाहण्याचा प्रयत्न करू. आता या पूर्ण ईमेलचा जर आपण विचार केला तर या ईमेलमध्ये कुठल्याही मुलीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख नाहीये. प्रायव्हसी जपण्यासाठी पीडितांची नावं गुप्त ठेवण्यात आल्याचं सुद्धा दिसतंय. त्यामुळे भारतीय मुलीची ओळख अजून सुद्धा गुप्तच आहे. आता एकूणच या सगळ्या माहितीच्या आधारे फक्त एक ईमेल समोर आलाय एवढं समजतंय, ज्यामध्ये पीडित तरुणी भारतात असून तिला थेरपीची गरज असल्याचं समजतंय. या पलीकडे कुठलीही डिटेल सार्वजनिक करण्यात आलेली नाहीये. या मुलीचं नाव, तिचं वय, ही मुलगी एप्स्टीनच्या संपर्कात नेमकी कशी आली, कधी आली, याची कुठलीही माहिती अजून सुद्धा समोर आलेली नाहीये. एप्स्टीन फाईल्समध्ये अमेरिकन फायनान्सर, हाय प्रोफाईल गुन्हेगार यांच्याशी संबंधित ईमेल, व्हिडिओंचा भला मोठा संग्रह आहे. त्याचबरोबर जगप्रसिद्ध मोठ्या चेहऱ्यांची नावं सुद्धा आहेत. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, सेक्स ट्रॅफिकिंगचे आरोप जेफ्री एप्स्टीनवर होते, ज्यामुळे त्याला 2019मध्ये अटक झालेली होती. एप्स्टीनच्या गुन्हेगारी विश्वातून तो तुरुंगात गेल्यानंतर कोण कोण अडकतं याची सगळीकडे चर्चा सुरू होती. दुसऱ्यांदा एप्स्टीन तुरुंगामध्ये गेलेला होता, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष होतं की कोणती महत्त्वाची माहिती समोर येते. पण एक घटना घडली. एप्स्टीनचा तुरुंगामध्ये मृत्यू झाला. आता एप्स्टीननं बेडशीटच्या सहाय्यानं यावेळी त्याचं जीवन संपवल्याचं समजलं. पण एप्स्टीनच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याची हत्या करण्यात आली. त्याच्या मृत्यूवर संशय घेण्यात आला. कशा प्रकारे त्याने स्वतःचं जीवन संपवलं नसून जाणून बुजून कुणीतरी त्याला मारलंय, त्याची हत्या केली आहे, या सगळ्या गोष्टी समोर आल्या. या सगळ्या गोष्टींचे आरोप करण्यात आले. पण एकूणच एप्स्टीनची ही सगळी तुरुंगामधली हत्या किंवा त्याचा मृत्यू हे एक गूढ आहे, जे की अजून सुद्धा उकललं गेलं नाहीये. 2026मध्ये सगळ्यात मोठी घटना घडली ती म्हणजेच काय तर एप्स्टीनच्या गुन्हेगारी विश्वातून या एप्स्टीन फाईल्स समोर यायला सुरुवात झाली. आणि याच एप्स्टीन फाईल्समधून आता धक्कादायक गोष्टी समोर येतात. आणि एक गोष्ट समोर आली ती म्हणजेच भारतीय पीडितेच्या नावाचा उल्लेख किंवा त्या तरुणीचा उल्लेख या एप्स्टीनच्या फाईल्समध्ये असल्याचं आता समजतंय. एकूणच या पीडितेबद्दल आणखीन कुठली माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.